गेल्या अनेक वर्षाच्या कष्टाचं फळ आणि पाठपुराव्याचं फळ आपल्या मतदारसंघाला आज या निमित्ताने मिळत आहे। टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष वर्क ऑर्डर निघाली आहे। त्यामुळे आता खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमधील उर्वरित 48 गावांना टेंभूचं पाणी मिळणार आहे। आता त्यांची स्वप्नपूर्ती होत असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात येईल, अशी माहिती सुहास बाबर यांनी दिली आहे। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, विजय पाटील उपस्थित होते। यावेळी बोलताना सुहास बाबर म्हणाले, टेंभू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आमदार अनिल बाबर यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केलेत। तत्कालीन काळात मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना अनिल भाऊ बाबर मंजुरी मिळेपर्यंत कॅबिनेट बैठकीच्या बाहेर बसून होते। टेंभूची सुधारित प्रशासकीय मान्यता झाल्याचं समजल्यानंतर त्यांनी ताबडतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आभार व्यक्त केलं होतं। या मान्यतेनंतर टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याचं काम मार्गी लागलं होतं। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निविदा निघाल्यामुळे वर्क ऑर्डर निघण्यासाठी उशीर झाला, तथापि आता वर्क ऑर्डर निघाली आहे। आता लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत 6व्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे। खानापूर तालुक्यातील पळशी गावातील तलावातून पळशी उपसिंचन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे। पळशी तलाव टप्पा क्रमांक 5च्या गोरेवाडी कालव्यातून स्वतंत्र फीडरने भरला जातो। या तलावातून खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील सुमारे 850 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्यात येणार असल्याचे बाबर यांनी सांगितले। वाळवा तालुक्यातील बागणी येथील एका 14 वर्षीय मुलीचा ब्रेन डेड झाल्याने मृत्यू झालाय। तिच्या आठवणी तेवत ठेवण्यासाठी कुटुंबियांनी अवयव दानाचा निर्णय घेतला। या निर्णयाने यकृत, 2 किडनी आणि 2 डोळे दान करण्यात आले। त्यामुळे तिघांना जीवदान तर दोघांना जग पाहता येणार आहे। या कार्यात पोलिसांनी पुण्यापर्यंत ग्रीन कॉरिडॉर करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला। कुटुंबियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी हात जोडत निरोप दिलाय। बागणी येथील राजनंदिनी संतोष पाटील असं त्या मुलीचं नाव आहे। संतोष पाटील यांची राजनंदिनी ही सर्वात मोठी मुलगी। ती कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत इयत्ता 9वीत शिकत होती। गेल्या शुक्रवारी ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली। तिला बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 4 ते 5 दिवसांच्या उपचारानंतर डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केलं। डॉक्टर वासिम मुजावर यांनी राजनंदिनीच्या कुटुंबियांना अवयवदानासाठी समुपदेशन केलं। कुटुंबियांनी अवयव रूपात तिच्या आठवणी तेवत राहील आणि या उदांत भावनेतून अवयवदानाला प्रतिसाद दिला। तिला सांगलीच्या उषाकाल रुग्णालयात दाखल करण्यात आले। सकाळी रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मिलिंद पारेख, वैद्यकीय संचालक डॉक्टर अजित मालानी यांनी तातडीने सारी प्रक्रिया पूर्ण केली। दरम्यानच्या काळात पोलिसांशी संपर्क साधून ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला। कराड, सातारा, पुणे पोलीस कार्यालयांशी संपर्क साधून पुण्यापर्यंत कॉरिडॉरची व्यवस्था केली। उषाकाल हॉस्पिटलपासून शहरातील चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले। त्यानंतर रुग्णवाहिकेतून यकृत, 2 किडनी पुण्यातील रुबी दीनानाथ आणि DY पाटील रुग्णालयाला पाठवण्यात आले, तर डोळे सांगलीतील रुग्णालयाला दान करण्यात आले। येणाऱ्या काळात पुन्हा ताकदीने आपणास विधानसभा निवडणूक लढायची आहे, जिंकायची आहे। त्यामुळे 2 महिने ताकदीने काम करूया। तालुक्यात विकासाचे पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातात देऊया, गतिमान विकास करूया, असे म्हणून हजारो लोकांच्या साक्षीने माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रभाकर पाटील यांच्या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील विधानसभेच्या उमेदवारीची घोषणा केली। यावेळी आक्रमकपणे बोलताना संजय काका म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विकासापेक्षा जातीपातीच्या राजकारणामुळे अडचण निर्माण झाली, पण एका पराभवाने खचून जाणारा संजय पाटील नाही। शिकार करायची असेल तर 2 पावले मागे यावं लागतं। ज्यांना आपण सहकार्य केले त्या मंडळींना अडचणीच्या काळात आपला विश्वासघात केलाय, आपणास अडचणी निर्माण केल्या। मात्र 2 महिन्यात पुन्हा विधानसभा निवडणूक आहे, ही निवडणूक आपणाला जिंकायची आहे, असं ऐलान माजी खासदार संजय काका पाटील यांनी केले। यावेळी स्वर्गीय RR पाटील कुटुंबाचं नाव न घेता त्यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला। शेतकऱ्यांच्या दुधाला भाव द्या, सोयाबीन, कापूससह इतर उत्पादन खर्चावर रास्त भाव द्या। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देण्यासह विविध मागण्यांसाठी 6 सप्टेंबर रोजी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे। ते म्हणाले, राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय गंभीर आहे। पाऊस यावेळी पडत असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होते, त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या शासकीय मदतीची गरज आहे। दूध दराला 5 रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांची गंमत सरकार करत आहे। राजू शेट्टी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी शेतकऱ्यांची थट्टा केली आहे। सहकारी संस्थांचा मनमानी कारभार सुरू आहे। जोपर्यंत शासकीय खरेदी होत नाही तोपर्यंत हा मनमानी कारभार थांबणार नाही। डिझेलचे भाव वाढले, ट्रॅक्टरच्या किमती वाढल्यात।
शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत। सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचा जीव जात असल्याची टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। मात्र या परिसरातील शेतकरी, उद्योजक आणि नागरिक यांचा बंदराला विरोध आहे। या बंदरामुळे पालघर जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्ती धोक्यात येणार आहे। या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मुंबईतील दादर येथे असलेल्या साई गुरु हॉलमध्ये शेतकऱ्यांची 19 सप्टेंबर रोजी परिषद होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं। यावेळी नंदकुमार पाटील, आमगोंडा पाटील, पांडुरंग भोसले, अरुण पाटील, संजय येडेकर, सुरेश पाटील आणि माणिक माळी उपस्थित होते। पंढरपूर रोडवरील SS कॉलेजजवळ जादा दराने विक्री करण्यासाठी तयार गांजा आणलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले। या तरुणाकडून तयार गांजा, एक दुचाकी आणि सॅक असा एकूण 60,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सदरची कारवाई आज शनिवारी करण्यात आली। गांजा विक्री करणाऱ्या चेतन कुमार चौगुले याला अटक केली आहे। जिल्ह्यात गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील अमोल ऐदाळे यांना माहिती मिळाली की मिरजेतील पंढरपूर रोडवर असलेल्या SS कॉलेज जवळ टपरीवर एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून संशयित चेतन चौगुले याला ताब्यात घेतलं। त्याची कसून तपासणी केली असता त्याच्याजवळ असणाऱ्या सॅकमध्ये 877 ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला। सदरच्या गांजाबाबत चौकशी केली असता सदरचा गांजा हा त्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील फुलेवाडी येथील मित्र आयुब पिरजादे याच्याकडून कमी दराने खरेदी करून जादा दराने विक्री करण्यासाठी आणण्याचं सांगितलं। यावेळी त्याला ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी मिरज शहर पोलिसांच्या स्वाधीन केले। 25 वर्ष खरातवाडी गावचा विकास खुंटला आहे हे विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून व्यक्तिगत द्वेषाचे राजकारण सुरू आहे असे प्रतिपादन खरातवाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ कांचन जनार्दन वेटम यांनी पत्रकार परिषदेत केले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास खरात, विलास बाबर, प्रणाली मदने, संगीता खरात, तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास खरात, अविनाश खरात, अनिल खरात, तानाजी खरात यांची उपस्थिती होती। सरपंच कांचन वेटम म्हणाल्या की आमदार जयंतराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून खरातवाडीत अक्षरशः विकास कामांचा डोंगर निर्माण झालाय। 1 कोटींची संरक्षक भिंत, 1,05,00,000ची ग्रामीण पेयजल योजना आणि वितरण व्यवस्थेसाठी 70 लाख खर्च केलेत। ग्राम सचिवालयाची सुसज्ज इमारत सुमारे 15 लाखाची आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी 15 लाख आणि अंगणवाडी इमारतीसाठी 10 लाख खर्च केलेत। खरातवाडी ते नवा बहे रस्ता 50 लाख रुपये, खरातवाडी ते रेटणे हरणाक्ष पानवठा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालाय। आमदार जयंत पाटील यांच्याकडून जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी संरक्षक भिंत, पाणंद रस्ता, पानवठा रस्ता, पेव्हिंग ब्लॉक, वाढीव स्ट्रीट लाईट, सिंगल फेजचे 3 फेजमध्ये रूपांतर अशा विविध विकास कामातून खरातवाडीचा चेहरा मोहरा बदललाय। असे असताना देखील विद्यमान उपसरपंच खरात हे विकास खुंटला आहे अशी भाषा करत आहेत। हे पूर्णतः चुकीचं असल्याचं ते म्हणाल्या। शासकीय रुग्णालयाजवळ असणाऱ्या सावंत प्लॉट येथील एका कुटुंबातील 6 वर्षीय चिमुरडीचा खेळताना कापडी बेल्टने फास लागून दुर्दैवी मृत्यू झालाय। अंजली नितीन खांडेकर असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे। सदरची घटना ही शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। दरम्यान चिमुरडीचा मृत्यू संशयास्पद नाही ना अशा शंकेतेने पोलिसांनी 1.5 तास चौकशी केली। अखेर वैद्यकीय तपासणीत गळफास बसून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील बाजू सावंत प्लॉटमध्ये खांडेकर कुटुंब राहतं। नितीन खांडेकर हे मार्केट यार्डात हमाली करतात। त्यांना मोठी मुलगी अंजली आणि 2 वर्षांचा मुलगा आहे। अंजली ही वसंत प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकते। दुपारी शाळा सुटल्यानंतर ही घरी आली। वडील नितीन हे गावाकडे गेले होते। घरात चिमुकली अंजली, आई, छोटा भाऊ आणि आजी असे 4 जण होते। दुपारी 4च्या सुमारास अंजलीला टीव्हीवर कार्टून लावून दिल्यानंतर आई धाकट्या मुलाकडे लक्ष देत होती। थोड्या वेळाने आई बाहेर आली असता तेव्हा तिला अंजली ही खुंटीला कापडी बेल्टने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली। त्यामुळे तिला धक्का बसला। तिने आरडाओरड करून शेजारील लोकांना बोलावलं। अंजलीला खुंटीवरून खाली काढलं। त्यानंतर तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु ती मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। दरम्यान चिमुकल्या अंजलीचा संशयास्पद मृत्यू तर नाही ना अशी चर्चा परिसरात होती। वैष्णवबाग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनीही सिव्हिलमध्ये येऊन माहिती घेतली। अंजलीच्या मृत्यू प्रकरणी जवळपास 1.5 तास चौकशी केली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं, परंतु चौकशीत आक्षेपार्ह काही आढळलं नाही। वैद्यकीय तपासणीत कापडी बेल्टचा गळफास लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळा पडझड प्रकरणी सर्व जबाबदार व्यक्तींना त्वरित निलंबित करावे या मागणीसाठी शुक्रवारी शिराळा तहसीलदार यांना निवेदन देऊन शिवप्रेमींच्या वतीने 1 दिवसाचं लाक्षणिक आंदोलन करण्यात आले।
तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्या दालनामध्ये ओबीसी, कुणबी मराठा, कुणबी ओबीसी दाखल्यांबाबतच्या ट्रॅक्टर अनुदान तसेच दाखले काढत असताना विविध येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी शिराळा तालुक्यातील जुन्या जिल्हा परिषद शाळांमधील दाखले तपासलेले नाहीत, तसेच मोडी भाषा तज्ज्ञ उपलब्ध करणे, तसेच जास्तीत जास्त नोंदी तपासणे आणि दाखले तात्काळ देणे याबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह प्रतापराव पाटील, सम्राट शिंदे, दिग्विजय पाटील, देवेंद्र बाळासाहेब पाटील, प्रवीण पाटील, सत्यजित कदम, बंटी नांगरे, अविनाश खोत, अनिल घोडे पाटील, मारुती रोकडे, सुनील रोकडे, तुकाराम चव्हाण, संभाजी पाटील, रायसिंग पाटील, अमर पाटील, निलेश पाटील यांच्यासह शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते।